लाडक्या बहिणींसाठी आता आनंदाची बातमी आहे, तर त्यांचा 6वा हप्ता आज येणार अशा प्रकारची अपडेट सुद्धा आलेली आहे। तर लाडक्या बहिणीच्या योजनेमध्ये तुमचा जो 6वा हप्ता होता तो आज पाठवण्यात येणार आहे, अशा प्रकारे अदिती तटकरे यांनी सांगितलेलं आहे। तर लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारची महिलांची महत्त्वाची योजना आहे। या योजनेमुळे महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला 1500 रुपये थेट जमा केले जातात। आतापर्यंत तब्बल 2,34,00,000 महिलांच्या या योजनेचा जो फायदा आहे हा झालेला आहे। तर सध्या काही जण चुकीची माहिती पसरवत आहे। या योजनेत अडथळे येत आहेत किंवा नियम बदललेले आहेत, पण सरकारने स्पष्ट केले आहे की या योजनेच्या अंमलबजावणीत कोणताही बदल झालेला नाही। लाभार्थ्यांच्या तपासणीसाठी म्हणजे स्क्रुनिटी कोणताही नवा निर्णय घेतलेला नाही आहे, म्हणजे तुमची परत व्हेरिफिकेशन होणार नाही आहे। परंतु काही ठिकाणी चुकीची जी माहिती आहे ही पुरवण्यात येत आहे आणि तर यामध्ये भरपूर महिलांना टेन्शन आलेलं आहे की आता यामध्ये परत व्हेरिफिकेशन होणार आहे का। कारण मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी सांगितले आहे की मॅनिफेस्टोमधील आश्वासन पुढील बजेट अधिवेशनात सादर केले जाईल। महिलांना मिळणारा 1500 रुपयाचा लाभ नियमितपणे सुरूच राहणार आहे। जर काही तक्रारी आल्या तर त्यांची योग्य ती चौकशी केली जाईल, मात्र ही तपासणी सामान्य लाभार्थ्यांसाठी लागू राहणार नाही आहे। सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे की लाडकी बहीण योजना अशीच प्रभावीपणे पुढे राबवली जाईल। लाभार्थ्यांची संख्या वाढवायची किंवा कपात करायची याबाबत कोणतीही चर्चा सध्या झालेली नाही आहे, म्हणून गैरसमज पसरू नका। जर भविष्यात काही समस्या आल्या तर शासन आणि संबंधित विभाग योग्य निर्णय घेतील। ही योजना महिलांच्या हितासाठी सुरू राहील असे सरकारने सांगितलेले आहे, म्हणून कोणत्याही महिलाचे आता परत तपासणी होणार नाही आहे किंवा यामध्ये जेही चुकीची माहिती पुरवण्यात येत आहे तर महिलांनी त्यावर लक्ष देऊ नये आणि ज्यांच्याबद्दल तक्रार येईल त्याच महिलांची परत तपासणी होणार आहे। बाकी कोणत्याही महिलांची परत तपासणी होणार नाही आहे आणि सर्व महिलांना पैसे पाठवण्याचा निर्णय सुद्धा झालेला आहे। 1400 कोटींची तरतूद सुद्धा झालेली आहे। तर येत्या काही दिवसामध्ये तुमच्या थेट बँकेमध्ये तुमचा जो 1500 रुपयाचा जो 6वा हप्ता होता हा तुमच्या थेट बँकेमध्ये जमा करण्यात येणार आहे, अशाबद्दलची सुद्धा अपडेट आलेली आहे। तर लाडकी बहीणबद्दल जेही पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।